साधारण 30 वर्षापूर्वी मी 12वीची परीक्षा दिली होती. सुट्टीच्या दिवसात मुंबईला जात होते. माझी बहीण तिथे राहायची. त्यावेळेस रात्रभर ट्रेनने प्रवास करणे खूप रोमॅन्टिक वाटत होतं आणि त्यातही नुकतेच तारुण्यात पाऊल ठेवले होते. शिवाय मी खोडकर, पण आतून थोडी भित्री होते. ट्रेनमध्ये वरच्या बर्थवर बसून मी माझी बेडशीट उघडली, उशीमध्ये हवा भरली आणि आनंदाने एक मॅगझिन वाचू लागली. त्यावेळी टाइमपास करण्यासाठी मोबाईल नसायचा. टाइमपास करायला मासिके हा एकमेव मार्ग होता. मी ट्रेनमध्ये इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हा मला दिसले की माझ्या शेजारच्या बर्थवर एक देखणा तरुण मुलगा भात खात होता. त्याच्या मिशीत तांदळाचा दाणा अडकला होता. तो अगदी निरागसपणे, बेफिकीरपणे खात होता. मला हसू फुटलं. त्याने माझ्याकडे बघून हात वारे केले की काय झालं? त्याच्या तोंडात भात होता. मी काहीच बोलले नाही आणि तोंडावर चादर पांघरून झोपू लागली. पण गुपचूप त्याच्याकडे बघत होती. माझ्यातील खोडकरपणा मला असे करण्यास मजबूर करत होता. तो खाऊन पिऊन हात आपल्या शर्टाला पुसून झोपी गेला. मी पुन्हा त्याला लपून छपून पाहत होते. पण त्यावेळी पुन्हा गपचूप त्याच्याकडे बघत असताना पकडले गेले. तोही माझ्याकडे बघत होता. मला आता एकटीला रात्रीचा प्रवास करण्याची भीती वाटत होती. आता मी ठरवले की मजा मस्ती बंद. माहीत नाही तो काय समजेल, काही चुकीचे केले तर? ट्रेनचा वेग वाढला होता. भीतीमुळे मला आता झोप येत नव्हती. पण कळालेच नाही की कधी माझे डोळे लागले. 4च्या दरम्यान मला वाटले की कोणीतरी मला उठवत आहे. अचानक मला ओरडावेसे वाटले. तेव्हा कोणीतरी माझे तोंड बंद केले. माझा आवाज माझ्या तोंडातच थांबला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता माझे प्राण जायचे बाकी होते. श्वास जवळजवळ थांबला होता आणि हात थरथरत होते. ट्रेनच्या कमी प्रकाशात काहीही दिसत नव्हते. मी बघण्याचा प्रयत्न करत होती की तेवढ्यात आवाज आला, "ओरडू नकोस." मी नीट बघितले तर समोर तोच तरुण होता. त्याचे खोल काळे डोळे, गोरा रंग, सुंदर केस. एका सेकंदासाठी मी गुम झाली. तो म्हणाला, "माझे स्टेशन आले. मी जातो. माझं नाव अमर. आणि तुझे?" मला काहीच कळत नव्हते की तेवढ्यात त्याने माझा हात पकडला आणि एक कागद हातावर ठेवून निघून गेला. त्याला जाताना पाहून दिलासा मिळाला. तो माझ्याकडे पाहत हात फिरवत निघून गेला. मी सुखाचा श्वास घेतला. तो कागद अजूनही माझ्या हातात होता. फेकण्याचा विचार केला, पण वाटले एकदा वाचून घेते, मग फेकते. पण एवढ्या रात्री ट्रेनमध्ये लाईट लावणे योग्य वाटले नाही. म्हणून मी तो कागद माझ्या बॅगेत ठेवला आणि पडून राहिले. काय लिहिलं असेल? कधी मनात गुदगुल्या होत होत्या, तर कधी भीती निर्माण होत होती. वाटलं पटकन स्टेशन यावं आणि त्यात काय लिहिले आहे ते बघावं. कुतूहलामुळे मला आता झोप येत नव्हती. माझे स्टेशन येणार होते. माझे हृदय जोरात धडधडत होते. सकाळी स्टेशनवर ट्रेन नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचली होती. सकाळचे 6 वाजले होते. बाहेर थोडा थोडा उजेड होता. मी सामान बाहेर काढले आणि विचार करत होते की तो कागद कुठे उघडून पाहू, की या कागदावर काय लिहिले आहे. मी जागा शोधत होती की तितक्यात मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी घाबरली की माझा पाठलाग करता करता तो इथपर्यंत तर येऊन पोचला नाही ना. मी मागे वळून पाहिले तर भाऊजी मला घ्यायला आले होते. ते म्हणाले, "कुठे चालली आहेस? कोणी भेटलं का?" ते येताच मी लाजली आणि आम्ही घराकडे निघालो. कागदाचा तो तुकडा मनात गोंधळ निर्माण करत होता. घरी येऊन माझ्या बहिणीला मिठी मारली. बहीण म्हणाली, "तू नेहमीप्रमाणे खुश का दिसत नाहीयेस?" मी घाबरून म्हणाली की प्रवासाचा थकवा आणि दुसरं काही नाही. दीदीने माझे सामान ओवीच्या खोलीत ठेवले. ओवी दीदीची 7 वर्षाची मुलगी होती. 1 तास चर्चा झाल्यानंतर आईने पाठवलेले लोणचे, पापड मी दीदीला द्यायला सुरुवात केली. आणखी काही वस्तू देतच होते की तेवढ्यात
ओवी माझी पर्स उघडू लागली. मावशी, माझी बाहुली आणली की नाही? मी जोरात किंचाळली. ओवी घाबरली आणि रागात धापा टाकत बाहेर निघून गेली. तो कागद ओवीच्या हाती पडेल की काय अशी भीती मला वाटत होती. आता पहिली प्रायोरिटी होती ओवीला पटवणे, नाहीतर माझी अवस्था आणखी बिघडणार होती. ओवीला तिच्याकरता आणलेली बाहुली दिली आणि सर्व आंब्याचे पापड आणि चिंचेच्या गोळ्या काढून तिला दिल्या. तेव्हा कुठे जाऊन मॅडम मानल्या. ओवी माझ्या खोलीतून बाहेर जातच नव्हती. ती कधी तिच्या शाळेच्या गोष्टी सांगायची, तर कधी डोळे मिटून शिक्षकांची नक्कल करायची. आम्ही त्याचा आनंद घेत होतो. पण त्या कागदामुळे माझं मन कुठेच लागत नव्हतं. विचार केला की आंघोळीला जावं आणि बाथरूममध्ये आरामात तो कागद वाचावा. कपडे काढले आणि गुपचूप पर्समध्ये तो कागद शोधू लागली. पण हे काय? तो कागद पर्समधून गायब? सर्व पर्स उलटपालट केली, पण तो कागदाचा तुकडा कुठेही सापडला नाही. मग माझ्या बहिणीला झाडूत एक कागद घेऊन जाताना पाहिले. मी धावत जाऊन त्याला उचलले आणि छातीशी घट्ट मिठी मारली. जणू काही माझा विसरलेला मित्र सापडल्यासारखं वाटलं मला. माझ्या श्वासात श्वास आला. काही हरवले का? काय होतंय ते दीदीला समजलं नाही. मी तिला कसं सांगणार होते की हो, माझी शांतता हरवली आहे. तो तुकडा सांभाळत बाथरूमच्या दिशेने धावत गेले. बाथरूममध्ये कपडे लटकवले. जसा तो कागद उघडला, मी डोक्याला हात लावला. डाळ 90 रुपये, गहू 120 रुपये, साखर 50 रुपये. त्यात घराचा हिशेब लिहिलेला होता. तो मला हे काय देऊन गेला? मग मला समजले की हा तो कागदाचा तुकडा अजिबात नव्हता. दीदीच्या कुठल्या तरी रेशनचा हिशोब होता. पण तो कागद गेला तर कुठे गेला? आता बाथरूममध्ये आल्यावर आंघोळ तर करावीच लागणार होती. आंघोळ करूनही ती फ्रेशनेस आली नव्हती. बाहेर पडली तेव्हा बहिणीला आश्चर्य झाले की आंघोळीसाठी 1 तास लावणाऱ्या मुलीने 2 मिनिटात कशी आंघोळ केली. मी उदास झाली होती. पुन्हा मी माझे सर्व सामान उलटपालट केले. चांगल्या प्रकारे तपासले. पण तो कागद काही केल्या सापडत नव्हता. दिवस जात होते. आता मुंबईला येण्याचा, फिरण्याचा माझा सगळा उत्साह मावळला होता. प्रत्येक वेळी माझे हृदय म्हणत होतं की कदाचित त्यांनी त्याचा पत्ता किंवा फोन नंबर दिला असावा, किंवा त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं असावं. माहीत नाही, माझे हृदय किती वेळा कितीतरी कथा रचत होते. प्रत्येक वेळी माझी कथा अपूर्ण राहिली. तो कागदाचा तुकडा शेवटपर्यंत सापडला नाही. वेळ गेला आणि मी शाळेतून कॉलेजमध्ये आले. मी खूप चांगले मित्र बनवले. सगळे चांगलेही होते. पण आजही मला तो मुलगा ट्रेनमध्ये दुरूनच कागद हलवत असताना दिसतो आणि म्हणतो की तुला माझ्या हृदयाचा तुकडा सुद्धा सांभाळता आला नाही. माझ्या मनात काय आहे ते समजू शकली नाही. अनेकदा तो प्रश्न विचारायचा आणि माझ्याकडे उत्तर नसायचं. त्याचा तो कागद माझ्यासाठी एक कोडे बनला होता. माझं मन मला सांगत होते की काश त्याच्याशी एकदा तरी भेट होऊ देत, जेणेकरून मी त्याला विचारू शकेल की त्याने त्या कागदावर काय लिहिले होते. वेळ गेली आणि मी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पप्पा आता माझ्या लग्नाबद्दल बोलू लागले. मी ठरवलं होतं की माझे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करीन. त्यानंतरच मी लग्नाचा विचार करेल. मी माझ्या अभ्यासात पूर्णपणे मग्न असायची. कोणावरही प्रेम करायला वेळच मिळत नव्हता. माझ्या सर्व मैत्रिणींचे कोणाशी ना कोणाशी अफेअर होते. पण मला अजूनही त्या ट्रेनमधल्या रात्रीचे ते कोडे सोडवता आले नाही.
कधी कधी त्या काळात परत जाऊन तो क्षण पुन्हा जगावं असे वाटायचं. पण हे केवळ कथामधूनच शक्य होते. त्या दरम्यान माझी बेस्ट फ्रेंड सीमा, तिचं लग्न ठरलं. वाटले की आता आयुष्यात काहीतरी बदल होईल. आम्ही दोघी लहानपणापासून एकत्र राहत होतो. आम्ही दोन शरीर एक आत्मा होतो. ती खूप सुंदर होती. होय, ती अभ्यासात थोडी कमजोर होती, पण तिचे मन खूप चांगले होते. आता ती पूर्ण वेळ तिच्या भावी नवऱ्याबद्दल बोलायची. त्यावेळी मोबाईल फोन अभावी लँडलाईनवर मोठ्या कष्टाने संवाद साधावा लागत होता. आज तिची अंगठ्यांची देवाणघेवाण होणार होती. त्या दिवशी सीमा खूप सुंदर दिसत होती. मी पण सुंदर दिसत होते असे लोक म्हणत होते. सीमाची सासरची लोक आली होती. कार्यक्रम सुरू झाला आणि रिंग सेरेमनीची वेळ झाली. मला सीमाचा भावी नवराही बघायचा होता. तो सीमाशी लग्न करण्याच्या लायकीचा आहे की नाही. सीमाने लांबूनच इशाऱ्याने दाखवले की ते आहेत तुझे भाऊजी. पाहिले तर मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. माझे डोळे विस्फारले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या चेहऱ्याला मी गेली 5 वर्षे विसरण्याचा प्रयत्न करत होती, तो इथे. वाटले की हा माझ्या नजरेचा धोका आहे. पण नाही. जशी जशी माझी पावले त्याच्याजवळ जात होती, तशी तशी मी स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती. पण 5 वर्षापूर्वीही मी त्या रात्री पकडली गेली होती आणि आजही. जेव्हा आमची नजर एकमेकांना भेटली, तेव्हा वाटलं की एक जोरदार वादळ येणार आणि आम्ही दोघेही त्यात वाहून जाऊ. सीमा म्हणाली, हा अमर आहे आणि ही माझी जिवलग मैत्रीण. अमर मध्येच बोलला की तिचे नाव जाणून घेण्यासाठी मी 5 वर्षापासून उत्सुक आहे. आता सीमाची पाळी होती आश्चर्यचकित होण्याची. ती म्हणाली, तुम्ही एकमेकांना ओळखता का? अमर काही बोलण्याच्या आधीच मी म्हणाले, भाऊजी तुम्ही पण ना खूप गमतीशीर आहात. सोबतच सीमाला काही सांगू नकोस असाही डोळ्यांनी मनाई केली. तसंही सांगण्यासारखे तर काहीच नव्हतं. अमरची नजर सीमावर कमी आणि माझ्यावरच जास्त होती असे मला वाटले. एक वेळ अशीही आली की आम्ही दोघेच होतो आणि कोणीच नव्हतं. माझ्या मनात आलं की एकदा विचारू की त्या कागदावर काय लिहिलं होतं, पण आजही आवाज निघाला नाही. अमरच म्हणाला, कशी आहेस? मी फक्त होकारार्थी मान हलवली. अमर म्हणाला, तू कधीच उत्तर का दिले नाहीस? मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मग वाटले की कदाचित अमरने त्या कागदामध्ये काहीतरी लिहिलेले होते, ज्याचे त्याला उत्तर हवे होते. परंतु मी ते वाचले असेल तर उत्तर देणार ना. मला विचारण्याची हिंमतच झाली नाही. मी म्हणाली, जाऊ दे, आणि तिथून उठून जाणारच होते की अमरने निघताना माझा हात पकडला. मला ट्रेनमधलं ते हाताला पकडून कागद दिल्याची आठवण झाली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात सीमा आणि सगळे लोक आले. स्वतःवर ताबा ठेवत मी तिथून बाजूला झाले आणि सीमाची एंगेजमेंट पार पडली. अमरच्या डोळ्यात एक प्रश्न होता, पण काय, मी समजू शकले नाही. त्याने त्या कागदावर काहीतरी लिहिले होते. कदाचित त्याने त्याचे प्रेम व्यक्त केले असावे आणि त्याला माझ्याकडून उत्तर हवे असेल. पण आता तो माझ्या मैत्रिणीचा लाईफ पार्टनर बनणार होता. पण हृदय म्हणत होतं की झाला तर नाही ना. मेंदू सांगत होता की आता काहीच होऊ शकत नाही. पहिल्या नजरेतील प्रेम फक्त कथांमध्ये चांगले दिसते. मेंदू म्हणत होते की ते फक्त आकर्षण होतं. पण हृदय उत्तर द्यायचं की गेल्या 5 वर्षात ती तरी कुठे विसरू शकली आणि अमरच्या नजरेतूनही तो तिला शोधतोय असंच वाटत होतं. पण का?
असं काय झालं होतं त्या रात्री की आमच्या डोळ्यांनी नातं निर्माण केलं होतं की ते नातं अजूनही चालूच होतं. संपूर्ण कार्यक्रम पार पडला तेव्हा सीमा म्हणाली, अमर खूप छान लिहितो आणि गातो सुद्धा. सगळे लोक गाणे ऐकण्यासाठी जिद्द करू लागले. अमरने गाणे सुरू केलं. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय, मेरा खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए. गाणं काय होतं, हृदय बाहेर काढून ठेवल्यासारखं वाटत होतं. टाळ्यांचा कडकडाट झाला. अमर माझ्याकडेच बघत होता. मी उठून दुसरीकडे निघून गेली. काही गडबड व्हायला नको म्हणून. त्याच्या घरचे लोक निघून जाऊ लागले. सगळ्यांचा निरोप घेतला आणि निघताना अमर म्हणाला, माझ्याशी मैत्री करशील? त्यांनी हात पुढे केला. सीमा म्हणाली, हो, माझी मैत्रीण ती तुमची मैत्रीण. आणि मी इच्छा नसतानाही हसले. सीमाच्या लग्नाला अजून 3 महिने बाकी होते. अमर सीमाला भेटण्यासाठी बोलवायचा. कदाचित तो मला भेटण्याचे निमित्त शोधत होता. कारण त्याला माहीत होते की सीमाला तिचे आई वडील तिला एकटीला पाठवणार नाही. अमर सुद्धा त्याच्या एका मित्रासोबत यायचा आणि इथून सोनाली आणि मी भेटायला जायचो. आम्हालाही भेटून अमरला जाणून घेण्याची संधी मिळत होती. माझ्या मनाला थोडं चांगलेही वाटत होतं. अमर नाशिक येथे राहत होता. त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. तो अतिशय हुशार आणि अगदी कमी बोलणारा व्यक्ती होता. एकदा सीमा कुठेतरी दुसरीकडे गेली होती. तेव्हा त्याने पुन्हा विचारले, तू उत्तर का नाही दिलेस? मला वाटले की त्याला सर्व काही सांगावे. पण सीमाला समोरून येताना पाहिलं आणि म्हणाली की जर काहीच नव्हते तर काय उत्तर देणार. सीमाला काहीतरी विचित्र वाटले आणि ती अचानक बोलली, अमर, तुझ्या त्या मिस्ट्री गर्लचे काय झाले? मी आश्चर्याने अमरकडे पाहिले. कदाचित त्यालाही माहीत नव्हते की सीमा अशी अचानक येऊन हा प्रश्न विचारेल. सीमा म्हणाली, तुला माहीत आहे, पहिल्या भेटीतच अमरने मला स्वतःबद्दल सांगितलं सगळं. अमरला एक मुलगी आवडत होती, पण अमरसाठी ती एक मिस्ट्री गर्ल बनली आहे. अमरने मला तिचं चित्र सुद्धा दाखवले होते. जे चित्र त्यांनी स्वतः कल्पना करून काढले होते. अरे हो, तिचा चेहरा अगदी तुझ्या चेहऱ्याशी मिळता जुळता आहे. हो की नाही अमर? आम्ही दोघेही हडबडलो. हात-पाय थंड पडले. मी सीमाला म्हणाले, चल आता, खूप उशीर झाला आहे. घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झालेली असेल. मग काका काकू मला शिव्या देतील. त्या गोष्टींमध्ये मी यशस्वी झाली होती. ज्या गोष्टींचे स्वरूप मला बदलायचे होते. घरी आल्यावर मी रात्रभर झोपू शकले नाही. मी हे काय करत आहे? सीमा माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. तिचा किती विश्वास आहे माझ्यावर. जेव्हा तिला सगळं कळेल तेव्हा तिचा मैत्रीवरचा सगळा विश्वास उठून जाईल. काका काकू काय विचार करतील? या सगळ्या विचारांचा विचार करता करता डोकं दुखायला लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ठरवले की काहीही झालं तरी मी अमरला भेटणार नाही. आम्हा तिघांसाठी हे चांगले होईल. 3-4 दिवसांनीच सीमाने मला सांगितले की अमरला भेटायचे आहे. तर मी न येण्याचा बहाणा केला. मला वाटले की दोघे एकांतात वेळ घालवतील तर कदाचित दोघांसाठी चांगले होईल. अशातच जवळपास 15 दिवस निघून गेले. मी प्रत्येक वेळी न जाण्याचे काहीतरी कारणे बनवत होती. पण असं झालं की एकटीच असल्यामुळे सीमा अमरला एकदाच भेटू शकली होती. काका काकू सीमाला एकटीला पाठवत नव्हते. तिने सांगितले की अमर फोनवर माझ्याबद्दल विचारत असतो. सीमा खूप निरागस होती. ती त्या सगळ्या गोष्टींपासून अजाण होती. अचानक मी तिला विचारले की सीमा,
अमरला त्याची मिस्ट्री गर्ल भेटली का? ती म्हणाली, अरे सोड ना, 5 वर्षात भेटली नाही तर आता काय भेटणार आहे? आणि जरी भेटली तरी काय होणार आहे? आता अमर मला आहे. मी त्याला आता दुसऱ्या कोणाचाच होऊ देणार नाही. मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. मी ह्या चॅप्टरला इथेच बंद करण्याचा निर्णय घेतला. पण अमरला काय वाटतं? अमर हा चॅप्टर बंद करू शकेल का? सीमाचे शब्द माझ्या कानात गुंजत होते की मिस्ट्री गर्ल अमरसाठी नेहमीच एक मिस्ट्री गर्ल राहणार. मला वाटते ती बरोबरच तर बोलत आहे. सीमा तर तिची सगळ्यात जिवलग मैत्रीण आहे. अमरचं काय आहे? ट्रेनमध्ये झालेल्या एका छोट्याशा भेटीसाठी मी आपल्या मैत्रिणीचे आयुष्य धोक्यात तर घालू शकत नाही ना. असेच माझे 15 दिवस निघून गेले. सीमाकडून कळाले की अमर आता सीमाला भेटायला बोलवत नाही आणि ते फोनवर जास्त बोलतही नव्हते. सीमाही आता जास्त बोलत नव्हती फोनवर. सीमा आता दुखी राहू लागली होती. ती म्हणाली, माहीत नाही का, अमर आता बदलला आहे. लग्न जवळ येत आहे आणि अमरमध्ये कोणताही उत्साह दिसत नाही. आता ना अमर फोन करतो ना सीमाला भेटायला बोलवतो. काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही. अमरला नेमकं काय हवं आहे? तो हे सर्व का करत आहे? अमरला कळत का नाहीये की त्या रात्री ट्रेनमध्ये दोघांची फक्त नजरानजर झाली. त्यांच्या डोळ्यांची भेट हा केवळ एक सुंदर योगायोग होता, जो दोघांनीही विसरून पुढे जावेच लागणार होते. अन्यथा बरीच कुटुंब विस्कळीत होती आणि इतरांची बद्दुआ घेऊन आपण आनंदी राहू शकणार आहोत का? वेळ जात होता. सीमाचे दुःखही काळानुसार वाढत होते. त्या प्रिय मैत्रिणीच्या मनावर चिंतेच्या रेषा उमटल्या होत्या. एके दिवशी ती रडत म्हणाली की अमरला त्याची मिस्ट्री गर्ल सापडली आहे. म्हणूनच तो तिच्याशी बोलत नाही. मी अमरशिवाय राहू शकत नाही. आत्ताच ही परिस्थिती आहे तर अमर लग्नानंतर माझ्याशी बोलेल की नाही? तूच सांग, मी काय करू? सीमाचे शब्द माझ्या मनात येणाऱ्या वादळाची भीती निर्माण करत होते. लवकरच काहीतरी करावे लागणार, अन्यथा सर्व काही संपेल. पण आता काय करावं समजत नव्हतं. मी रात्री विचारात घालवली. सकाळी अमरच्या घरी फोन केला. मला नंबर माहीत होता. सीमा अनेकदा माझ्यासमोर नंबर डायल करायची. त्याच्या वडिलांनी की त्याच्या भावाने फोन उचलला. माझे अमरसोबत बोलणं करायला सांगितले. अमरने हॅलो म्हणताच माझा श्वास वाढला आणि मी फोन डिस्कनेक्ट केला. नाही, मी अमरशी बोलू शकत नाही, पण बोलावं तर लागणारच होतं. दुसऱ्यांदा फोन लावला. त्यावेळी अमरने फोन उचलला. मी बोलण्याआधीच तो बोलला, मला माहीत आहे की तू कोण बोलत आहेस. फोनवरही मी तुझ्या हृदयाचे ठोके अनुभवू शकतो. आज संध्याकाळी 5 वाजता ब्लू स्काय पार्कला ये, असं एका दमात म्हणाला आणि फोन कट केला. घड्याळ थांबल्यासारखी वाटत होती. मी अर्धा तास आधीच पोहोचली होती. अमरला काय काय बोलायचं आहे त्याचा विचार करून ठेवत होती. 5 वाजले तरी अमर आला नाही. मला वाटलं कदाचित तो येणार नसेल. पण 5:15 वाजता तोच तरुण माझ्या समोरून चालत होता, ज्याच्याकडे मी त्या रात्री ट्रेनमध्ये गुपचूप बघत होती. जसजसा तो माझ्या जवळ येत होता तसतसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. काय बोलायचं आहे ते मनातून उडून चालले होते. मला काही बोलता येईल की नाही? नेहमीच गप्प बसायची. स्वतःवर नियंत्रण ठेवले. आता तो जवळ आला आणि म्हणाला, तू खूप सुंदर दिसत आहेस, अगदी त्या रात्रीप्रमाणे. मी अमरकडे असे काही पाहिलं जणू काही त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. अमर काही बोलण्याच्या आधी मी बोलणे मला योग्य वाटले. अमर बघ, तुला माझ्याबद्दल काय वाटते मला माहीत नाही आणि मला ते जाणून घ्यायचेही नाही. माझा मार्ग तुझ्या हृदयाकडे नाहीच आहे. तू सीमाचा भावी नवरा आहेस. मला तुझ्याशी यापेक्षा अधिक काही घेणे देणे नाही. आणि हो, माझ्याबद्दल विचार करणे थांबव आणि सीमा बरोबर पुढे जा. इतकं बोलून मी निघायला लागली. अमर माझ्याकडे बघून हसत राहिला.
मला त्याच्या हसण्याचा राग येत होता. अमर म्हणाला, इकडे तिकडे बघत का बोलत आहेस? माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. खरंच तुझ्या मनात माझ्यासाठी काहीच नाही का? तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू माझ्या हृदयात ये. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू निघून जा. मी तुझ्या उत्तराची 5 वर्षे झाली वाट पाहत आहे. ती रात्र मला अजूनही आठवते. तुझे हसणे, तुझे गुपचूप माझ्याकडे पाहणे. त्या रात्री तू निघून गेलीस, पण मी नाही गेलो. मी फक्त तुझ्याकडे पाहत राहिलो. तुझ्याकडे आकर्षित झालो होतो. इतका की मी आजपर्यंत तुझा चेहरा विसरू शकलो नाही. पण तू उत्तर का नाही दिलेस? खरंच तुझ्या मनात माझ्यासाठी काहीच नव्हतं? अमरच्या त्या डोळ्यात पाहण्याची माझी हिंमतच झाली नाही. वाटलं की मी जे बोलण्यासाठी आणि करण्यासाठी इथे आली होती ते आता बहुधा होणार नाही. अमरला काहीच न बोलता मी तिथून जाऊ लागली की अमरने पुन्हा माझा हात पकडला आणि म्हणाला की प्लीज काहीतरी बोल. माझी मिस्ट्री गर्ल तूच आहेस. पण आता हे कोडे सोडवण्याची वेळ आली आहे. मी पुढे कसा जाऊ? जसं तू तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात मला बांधून ठेवले आहेस, तसं मला यातून मुक्त करून स्वतःही मुक्त हो. मी काय बोलू? मला खूप काही बोलायचं होतं, सगळं काही सांगायचं होतं, पण सीमाचे अश्रू मला थांबवत होते. सीमामुळे मला काहीच बोलता येत नव्हतं. मी म्हणाली, तुला जे काही समजायचं आहे ते समज, पण आता माझा आणि तुझा रस्ता कधीच एक होणार नाही. आणि मी उठून जाऊ लागली की तेवढ्यात मागून आवाज आला, ठीक आहे, तुला माझं काही ऐकायचं नाही, नको ऐकू. पण एक गोष्ट ऐकून जा. मी आजच सीमासोबत माझे लग्न तोडत आहे. अमरच्या शब्दाने माझे पाय तिथेच थांबले. मी पुढे जाऊ शकले नाही. अमर हे काय बोलून गेला? तो मला अशा 2 रस्त्यावर का उभा करत आहे, जिथून कुठल्या वाटेने जायचे ते समजत नव्हते. अमर परत जाऊ लागला. मी घाबरले की त्याने खरोखर सीमासोबतचे नाते तोडायला नको. मी धावतच त्याच्याकडे गेली. आज पहिल्यांदाच मी त्याच्या हाताला पकडलं. त्या हाताला पकडून मला वाटले की आता मला कोणाच्याही आधाराची गरज नाही. पण नाही, हा तर दुसऱ्याचा आधार आहे. दुसरं कोणी नाही तर माझी बेस्ट फ्रेंड, माझी जान, सीमाचा. अमरने माझ्या डोळ्यात पाहिले, ज्यात 2 मोठ्या मोतीसारखे अश्रू टपकत होते. त्यांनी माझा हात धरला, मला बसवले. मग तो म्हणाला, तू माझ्यासाठी कोडे का बनली आहेस? जेव्हापासून मी तुला भेटलो, तेव्हापासून तू माझ्यापासून सर्व काही हिरावून घेतले आहेस. तुला माहीत आहे, मी खूप चांगला आणि बिनधास्त मुलगा होतो. पण जेव्हापासून तुला पाहिले होते, काय झाले माहीत नाही. तुझे डोळे प्रत्येक क्षणी मला पाठलाग करतात. जणू काही ते मला विचारत आहेत की अमर, माझा होशील का? मी खरं सांगतोय, एवढ्या 5 वर्षात एक दिवस सुद्धा असा गेला नाही की मला तुझी आठवण आली नाही. मी म्हणाली की सीमाशी लग्न करायला कसा तयार झालास? तो म्हणाला, सीमाचं प्रपोजल आलं तेव्हाच मी नकार दिला. पण वडील म्हणाले, एकदा भेटून घे. भेटायला काय हरकत आहे? मी पण विचार केला की मला माझ्या वडिलांचा मान ठेवायला हवे. पण सीमाला भेटल्यावर मी तिला सगळं सांगितलं. सीमा खूप निरागस आणि भोळी आहे. मी तिला नकार देऊ शकलो नाही. आणि मग तुला भेटण्याची उम्मीदही मावळत चालली होती. मी एक पाऊल पुढे टाकत असतानाच मला समोर तू दिसलीस. आता तूच सांग, मी काय करू? ज्या चेहऱ्याला गेली 5 वर्षे विसरू शकलो नाही. माझा नंबर देखील बदलला नाही की कदाचित तू कधीतरी मला फोन करशील, तर कधीतरी पत्र पाठवशील. पण तुलाही आत्ताच माझ्या आयुष्यात यायचं होतं. मी स्वतः गोंधळून गेलो आहे. काय करू? सीमा खरंच खूप चांगली आहे आणि जर मी तुला भेटलो नसतो तर मी तिच्याशी लग्न केले असते आणि कदाचित तुला विसरलोही असतो. पण आता नाही. मी आता सर्व काही तुला सांगितले आहे. आता काय बोलायचे आहे ते तूच बोल. पण हो, जे काही बोलशील ते खरं खरं बोल. त्यानंतर तू जे बोलशील ते मी करायला तयार आहे. पण मला फक्त सत्य ऐकायचे आहे, दुसरे काही नाही. माहीत नाही
अमरच्या प्रेमाची ताकद होती की त्या दिवशी माझे मन बंड करण्यावर उतरले होते. पण त्या दिवशी मी आतून खूप रडली. वाटलं की आज जोरदार वादळ येईल. अमरने पण मला थांबवले नाही आणि म्हणाला, तुला जितके रडायचे असेल तितके रडून घे, पण आज मी सत्य ऐकल्याशिवाय इथून जाणार नाही. आता मला माझ्या त्याच्याशी असलेल्या नातेसंबंधाबद्दल काहीतरी स्पष्ट करायचे होते. अन्यथा कोणतेही नाते तुटू शकले असते. प्रत्येक नात्याचे स्वतःचे महत्त्व असते, कमी किंवा जास्त नाही. सीमा माझी मैत्रीण होती, पण मला अमरच्या भावनांशी खेळायचा अधिकार नव्हता. त्याला सत्य सांगावे लागणारच होतं. अन्यथा सीमाशी लग्न करून तो सुखी राहू शकणार नाही आणि सीमालाही खुश ठेवू शकणार नाही. मी विचार करतच होती की अमरने मला हलवले. काहीतरी बोल. माझे होठ हलले आणि तोंडातून शब्द बाहेर पडले आणि मग आवाज आला. अमर, हे खरं आहे. ज्या दिवसापासून मी तुला पाहिलं आहे, मला सुद्धा प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणाला तुझी आठवण आली आहे. होय अमर, आज मी तुला सत्य सांगणार आहे. त्याचा परिणाम काही असो, तो मला मंजूर आहे. पण आता मी गप्प बसणार नाही. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देईन. अमर, त्या रात्री मी तुझ्याकडे पाहणे ही त्या वयाची खोड होती. तुझ्या जागी दुसरी कोणीही असतं तरी कदाचित मी तसंच केलं असतं. हो, तू मला आवडला होतास आणि त्या वयात सगळेच चांगले वाटतात. तू मला कागदाचा तुकडा देऊन गेला होतास, पण मी तो कागद कधी वाचलाच नाही, कारण तो कागद माझ्याकडून हरवला होता. मला तुला भेटायचं होतं, यासाठी नाही की मी तुझ्या प्रेमात होते. मला फक्त हे जाणून घ्यायचे होते की तू त्यात काय लिहिलं होतंस. आता मला माहित नाही की त्या रात्री तू माझ्याबद्दल काय विचार केलास, पण सत्य हेच आहे की जो कागदाचा तुकडा मला कधी मिळालाच नाही, तो या कथेचा सूत्रधार बनला. मी हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते की तू त्यात काय लिहिले आहे आणि तुझी उत्सुकता यात होती की मी उत्तर का दिले नाही. पण मला आता इतकं तर कळाले आहे की त्या कागदामध्ये काय लिहिलं असेल. अमर, तुझा आणि माझा साथ फक्त त्या रात्रीपर्यंत होता. ते एक सुंदर वळण होते, जिथून आपण दोघेही आपापल्या रस्त्याला वळलो. मी असे म्हणत नाही की मला तू आवडत नाहीस किंवा तुझ्यात काही कमी आहे. पण अमर, प्रत्येक गोष्टींची एक वेळ असते. आज मी इतकी स्वार्थी होऊ शकते का की माझ्याच मैत्रिणीचा विश्वास तोडून देऊ? मग आम्हा दोघांचा एकमेकांवर विश्वास कायम राहील याची काय शाश्वती? अमर, तू खरंच ग्रेट आहेस. आपण या नात्याला नाव का द्यायचं? नाव नसलेल्या नात्यात जिव्हाळा असतो, कारण त्यात अपेक्षा नसतात. इतका वेळ अमर शांतपणे ऐकत होता. तो हसला आणि म्हणाला, तू खूप छान आहेस. आता तूच सांग, तुझ्या प्रेमात पडल्यापासून मी स्वतःला कसे थांबवू शकतो? त्या रात्री तुझा निरागसपणा मला आवडला. त्यावेळीही तू माझ्या हृदयात घर केले होतेस आणि आज तुला जवळून ओळखून तुझ्यावर प्रेमासोबत आदरही वाढला आहे. तुझे विचार कितीतरी पटीने चांगले आहेत. नाहीतर तुझ्या वयाच्या मुली मजामस्ती करण्यात गुंग असतात. त्यांना इतरांच्या भावनांचा आदरही नसतो. पण तुला बघ, एवढ्या लहान वयात ही एवढी समजूतदार. तरीही मी तुला निराश करणार नाही. मी तुला वचन दिले आहे की जे तुला जे हवं आहे तेच होईल. पण आता मोकळ्या मनाने सांग, तुला काय हवे आहे? तुझी काय इच्छा आहे? आज मला तुला जाणून घेतल्यानंतर खूप आनंद होत आहे की गेल्या 5 वर्षापासून जशी प्रतिमा मी तुझ्याबद्दलची निर्माण केली होती, त्यापेक्षाही तू खूप जास्त चांगली आहेस आणि आता तुझी कोणतीही गोष्ट मी टाळू शकत नाही. म्हणून आज तुला जे काही हवे आहे ते मागून घे. मी वचन देतो की मी आनंदाने तुझी विनंती मान्य करेल आणि तुला काहीही न बोलता इथून निघून जाईन. मी काय बोलणार? अमरने तर सर्व काही माझ्यावर सोडले होते. पण आज ही गोष्ट संपवायची होती. नाहीतर ह्याच गोष्टीने बऱ्याच लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असते. जर इथून आम्ही दोघांनी योग्य निर्णय घेतला नाही तर आमच्या तिघांच्या जीवनावर परिणाम होणार होता. मी खोल विचारात होती. अमरने मला माझ्या विचारातून बाहेर काढले आणि म्हणाला, बोल, तुझी काय इच्छा आहे? मी म्हणाली,
अमर, माझ्या इच्छेने काहीही साध्य होणार नाही. याने काही फरक पडत नाही. तेच व्हायला हवं जे योग्य आहे आणि ज्यात सगळ्यांचा आनंद आहे. आता सगळा निर्णय तू माझ्यावर सोडलाच आहेस, तर माझा निर्णय असा आहे की आपण त्या ट्रेनमधील रात्रीला त्या रात्रीपर्यंतच सीमित ठेवूया. आपल्या आयुष्यात पुढे जाऊया. तुझी मिस्ट्री गर्ल तुझ्या आयुष्यात एका सुंदर आठवणीप्रमाणे राहो आणि तुझा हसरा चेहरा माझ्या आठवणीमध्ये सुंदर भावनांसह राहो. आपल्यामध्ये कोणतीही तक्रार नसावी. मी सीमावर खूप प्रेम करते आणि मी तिच्या दुःखाचे कारण बनू इच्छित नाही. तिचे हृदय तोडून मी आनंदी देखील राहू शकणार नाही. त्या दिवशी तू एक गाणे ऐकवले होते. आज मी तुला एक गाण्याच्या 4 ओळी ऐकवते. ये मुनासिब नहीं आदमी के लिए, प्यार से भी जरूरी कई काम है. प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए, छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए. ये मुनासिब नहीं आदमी के लिए, चांद मिलता नहीं सबको संसार में, एक दिया काफी है रोशनी के लिए. गाणं गाता गाता मला खूप रडू कोसळले. अमर मला समजावत होता आणि मला समजवता समजवता थकला होता. म्हणूनच तो हसला आणि म्हणाला, जशी तुझी आज्ञा माझी मिस्ट्री गर्ल. पण माझी एक अट आहे. मी घाबरलेली होती की अमर माझ्याकडून काही मागणार तर नाही ना. अमर म्हणाला, घाबरू नको. मी असे काही मागणार नाही जे तू मला देऊ शकत नाही. अट अशी आहे की तू नेहमीच माझी मैत्री बनून राहशील. आपली मैत्री कधीच संपणार नाही. आणि हो, पुढच्या जन्मासाठी बुकिंग करून ठेव. पुढच्या वेळेस कुठलाच लोचा नाही पाहिजे. तू पुढच्या जन्मात माझीच होशील. अमरचं असं रूप पाहून आज खरंच त्याच्या प्रेमात पडले होते. लोक त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी काय काय करतात, पण त्याने सहज माझ्या विनंतीचा मान ठेवला होता. आज त्या गोष्टीला 25 वर्षे झाली होती. माझ्या आयुष्यात आता अमर आणि रोहन दोघेही आहेत आणि आयुष्यही खूप सुंदर आहे. मी अजूनही अमरशी बोलते. आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत. मला किंवा अमरला आमच्या निर्णयाबद्दल कधीही पश्चाताप झाला नाही, कारण आजही आमच्यात खरे प्रेम आहे, जे आम्ही मनापासून अनुभवले आणि ते कायम ठेवत आहोत. सीमा खूप खुश आहे. ती कधीच समजू शकली नाही की अमरची मिस्ट्री गर्ल कोण आहे. आजही जेव्हा मी ट्रेनमध्ये बसते आणि एखाद्या मुलीला पाहते, मग आठवण येते ती ट्रेनमधली रात्रीची आठवण, जी मला एक चांगला मित्र देऊन गेली, आणि एक अशी भावना जी माझ्या हृदयापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. मित्रांनो, खरं तर प्रत्येकाच्या मनात असं कोणीतरी असतं, त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. भलेही आपण त्याला मिळवू शकलो नाही तरीही. बरोबर की नाही?